आंब्याची गोष्ट. एक होतं आंब्याचं झाड आणि त्याला एक वेगळाच आंबा लागला होता आणि तो सोनेरी चमकत होता, खूप छान होता. त्याला डोळे पण होते, त्याला बोलता पण येत होतं. मग त्याने एक दिवस सोचलं की आज आपण गावात फिरायला जाऊया, खूप मज्जा येईल. मग तो आंब्याच्या झाडावरून खाली पडला. मग एक ससाने म्हणलं, ए थांब, मला तुला खायचंय. तर मग आंबा म्हणाला, मी तर जादुई आंबा आहे, तू मला नाही खाऊ शकत. मी पुढं धावणार, तू मला खाऊही शकणार नाही. मग ते आंबा जोरात पळायला लागला आणि पळता पळता ससा म्हणाला, मी तुला खाऊनच राहणार आहे. तू जेवढा जोराने पळण, मी तेवढाच जोराने पळण. मग आंबा म्हणला, हा, तू तेवढा जोराने पळते, त्याच्यापेक्षा मी जोराने पळतोय. मग ते ससा थकून गेला आणि त्याच्या घोसल्यात गेला. मग एक लहान मुलाने पाहिलं आणि आंब्याला म्हणाला, ए थांब, मला तुला खायचंय. मग आंबा म्हणाला, मी तर जादुई आंबा आहे, तुम्हाला नाही खाऊ शकत. मी पुढं पळणार, तुम्हाला खाऊ नाही शकणार. मग ते पळायला लागले. मग एक बाईने म्हणलं, वाव आंबा, मला तर असं खाऊ असं वाटतंय. मग आंबा म्हणाला, मी तर जादुई आंबा आहे, तुम्हाला नाही खाऊ शकत. मग एक शिकारी आला आणि म्हणाला, मला पण या आंब्याची चव घ्यायची आहे. मग आंब्याने सांगितलं, मी तर जादुई आंबा आहे, तुम्हाला नाही खाऊ शकत. मी पुढं धावणार, मग तुम्हाला खाऊही शकणार नाही. मग ते लहान मुला, बाई, शिकारी त्याच्या माग पळायला लागले. मग ते आंबा थकून गेला. मग थकून गेल्यानंतर मग एका गवतामाग लपला आणि म्हणाला, इथं मला कोणीही शोधू नाही शकणार. मग ते बाई, शिकारी, ते लहान मुला ते शोधत बसले, पण ते थकले. मग ते त्याच्या घरी गेले. मग ते आंबा काही दिवसांनी तिथंच पडला. मग त्याने म्हणलं, माझ्या देवाने मला खराब करून टाकलं, मला किडे पण आले. मी कोणाचं तरी स्वादिष्ट भजन झालो असतो, तर मग मी खराब नसतो झालो असतो. मग तो या दिवसांनी तिथंच नष्ट पडून गेला.